नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत कुफरी. कुफरी हे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेले एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे 2720 मीटर म्हणजेच 8923 फूट एवढी आहे. तर आता आम्ही कुफरी हिल स्टेशन या ठिकाणी निघालेलो आहोत हॉर्स रायडिंग करत. आम्ही ह्या हॉर्स रायडिंगला 5 लोकांचे 7,500 रुपये त्यांनी घेतलेले आहेत. इन्क्लुडिंग राईड्स आहेत. वरती गेल्यानंतर आपण पाहू शकताय. जर कुफरीचं एक मुख्य आकर्षण मी तुम्हाला सांगतोय, महासू पीक हे सर्वात उंच ठिकाण आहे. येथून हिमाचलच्या बर्फाच्छादित पर्वतरांगाची विहंगम दृश्य दिसते. या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक प्रामुख्याने घोड्याची मदत घेतात, म्हणून आम्ही आता घोड्याने त्या ठिकाणी घोडेस्वार करून त्या ठिकाणी आम्ही आता पोचतोय. कुफरी ॲडव्हेंचर पार्क आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी हे अतिशय उत्तम असं ठिकाण आहे मित्रांनो. येथे स्कायविंग, झिप लाईन आणि इतर अनेक थ्रिलिंग गेम्स खेळतात. आम्ही देखील 2-4 ॲक्टिव्हिटी करणार आहोत. आपण आमचा व्हिडिओ नक्कीच पहा. आता या ठिकाणी आम्ही हिल स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहू शकताय, हा जो समोरचा जे दृश्य आहे ते दृश्य म्हणजे एक छोटे छोटे हॉटेल्स, ब्रेकफास्ट, नाश्ता. आपण या ठिकाणी ब्रेकफास्टचा आनंद घेऊ शकताय. पाहू शकताय देवदार झाडं. अतिशय सुंदर असा हा कुफरी येथील हे दृश्य, विहंगम दृश्य पाहू शकताय आपण. कुफरीचे निसर्ग सौंदर्य समोर पाहू शकताय. देवदार आणि पाईनची घनदाट जंगले. कुफरीला वेढून असलेले देवदार आणि पाईन वृक्षाची घनदाट जंगले हे येथील सर्वात मोठे नैसर्गिक आकर्षण या ठिकाणचं आहे. हिवाळ्यात जेव्हा या झाडांवर पांढरा शुभ्र बर्फ साचतो, तेव्हा हा नजारा एखाद्या फेरीटेल म्हणजे परीकथासारखा दिसतो. आता पाहू शकताय, अजून काही वेळानंतर या ठिकाणी नाश्ता, हॉटेल्स ही दुकानं चालू होणार आहेत, कारण आम्ही लवकर आलेलो. हे कुफरीमध्ये आपण या दीदीकडे खाऊ शकताय. बघा काय जना और क्या क्या है? पकौड़ा है, फ्रेश खाने का है आपको. अरे उधर से आने के बाद देखेंगे. ये है हमारा फॉरेनर आदमी. Hello. हाउ आर यू? वेर आर यू फ्रॉम? I'm from New Zealand. न्यूझीलंड. अबो कोटा कोटा ना बरं का 8 लाखची. न्यूझीलंड. What is your name? My name is Michael. Michael Jackson. अभी दीदी लोग नहीं आए. कामरू कामाख्या मां फर्स्ट टेम्पल असम, सेकंड हिमाचल. पटियाला के राजा का महल 365 रानियां थी, वर्ल्ड रिकॉर्ड है. 3 इडियट में दिखाते जान चढ़ के राजा का महल दिखाते. हाईएस्ट पीक शीतला मां मंदिर, 2 दिन पैदल ट्रैकिंग. शीतला मां से शिमला का नाम शिमला फेमस हुआ. चंदन देवदार की लकड़ी से बना, एप्पल की वजह से पहाड़ों का सबसे रिच गांव. शूटिंग स्पॉट सबसे पहले मर्द मूवी बना. होटल कॉम्प्लेक्स इंडिया पाकिस्तान एग्रीमेंट साइन हुआ 1972 में इंदिरा गांधी जुल्फिकार अली भुट्टो के बीच. फागू टॉप 6000 साल पहले 5 पांडवों ने स्थापना की.
308.1 आदमी का चार्ज है। 7 किलोमीटर से चाइना बॉर्डर तक इन पॉइंट का जो लॉन्ग हिस्ट्री है वो गाइड डिटेल से एक्सप्लेन करता दिखाते हुए। अभी कोई भीड़ वेटिंग नहीं रहता है, हर पॉइंट नियर एंड क्लियर टाइम आप लोगों का है, टाइम लिमिट नहीं रहता है। चल नंतर खाऊ दे. मित्रांनो, ज्या ॲक्टिव्हिटी आम्ही निवडलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीकडे आम्ही आता जे गेम आहेत ते खेळण्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत. काही वेळामध्ये झिपलाईनमध्ये आम्ही आता बसतोय. मनात परंतु भीती थरारक गेम आयुष्यात आपण केलंच पाहिजे मित्रांनो. पाहू शकताय एका हातामध्ये माझे सेल्फी स्टिक फॅमिली. आम्ही आता ह्या झिपलाईनचा आनंद घेतोय. अतिशय सुंदर असं हे दृश्य, देवदार झाडांचे वृक्ष आपण पाहू शकताय. खूप अतिशय सुंदर असं हे ठिकाण. आला तर नक्कीच भेट द्या मित्रांनो. खुपरी झिपलाईन. राष्ट्रपती निवास. राष्ट्रपती निवास. राष्ट्रपती भवन हे साधारणतः मेन गेट पासून राष्ट्रपती यांचे 2 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही आता आम्ही अतिशय सुंदर असा हा निसर्गाचा आनंद घेत पायी अतिशय थंड संध्याकाळची म्हणायला काय हरकत अजून या नाहीये. ठिकाणून राष्ट्रपती आम्ही अशा सुंदर वातावरणामध्ये वॉकिंग करत चाललेलो आहोत. या ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्यांची पण व्यवस्था केलेली असते. इलेक्ट्रिक गाड्या जास्त जर साधारणतः जर पर्यटक आले तर त्याचा ते उपयोग करू शकतात. येण्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्जेस नाही आहे. आतमध्ये आपण एंट्री करत असाल तर एंट्री करताना आपला आधार कार्ड आणि ऑनलाईन पेमेंटची आवश्यकता असते. राष्ट्रपती भवन हे पाहण्यासाठी एक साधारणतः 50 रुपये या ठिकाणचं तिकीट आहे. आणि आतमध्ये आता काही वेळानंतर आम्ही जातो आहे. राष्ट्रपती भवन आपल्या भारताचे राष्ट्रपती महामहिम मॅम या ठिकाणी 1 महिन्यासाठी वास्तव्यासाठी आलेल्या होत्या. अतिशय सुंदर असं हे ब्रिटिशकालीन राष्ट्रपती भवन त्यावेळेचं आहे. आणि त्या ठिकाणी रेव्होल्युशन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकताय
पर्यटकांसाठी हे खुलं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे हे या ठिकाणी तेथील गाईड्स आपल्याला माहिती देत असतात. आपण या ठिकाणी फोटोशूट व्हिडिओशूट करू शकतो आहे. फक्त जे आतमध्ये मेन एंट्री करतो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ शूट किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास किंवा मोबाईल घेऊन जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. आणि आपण कॉर्नरला एक छोटंसं ऑफिस आहे, त्या ठिकाणी आपण आपले मोबाईल वगैरे सगळं त्या ठिकाणी जमा करून आपण आतमध्ये जे राष्ट्रपती भवन आहे त्याचे त्या ठिकाणचं आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी ते दृश्य आपण पाहू शकताय. अतिशय सुंदर असं हे दृश्य. आजूबाजूला घनदाट असे देवदार झाडांचे वृक्ष आहेत. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपण आलात तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत जाखू मंदिर या ठिकाणी. जाखू म्हणजे हे पवित्र हनुमानजी मंदिर आहे. जाखू मंदिर हे भगवान हनुमंताला समर्पित असलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर शिमला येथील सर्वात उंच टेकडीवर म्हणजे जाखू हिल वर स्थित आहे. समुद्रसपाटीपासून या टेकडीची उंची सुमारे 8050 फूट म्हणजे 2455 मीटर आहे. शिमला येथील प्रसिद्ध द मॉल रोड वरून हे मंदिर आणि तेथील हनुमानाची भव्य मूर्ती स्पष्टपणे दिसून येते. आम्ही खालून गेल्यानंतर देखील मॉल रोडवरून आपल्याला हनुमानजीची मूर्ती आम्ही दाखवणार आहोत. याचा पौराणिक इतिहास असा आहे मित्रांनो, या मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आहे. संजीवनीची बुटीची कथा रामायणातील युद्धात जेव्हा लक्ष्मण मूर्छित झाले होते तेव्हा वैद्य सुषेण यांच्या सांगण्यावरून भगवान हनुमान हिमालयात संजीवनी बुटी आणण्यासाठी चालले होते. हनुमानाचे विश्रामस्थान हिमालयाकडे जात असताना हनुमानजींनी जाखू टेकडीवर याकू नावाचे ऋषी तपश्चर्या करत असताना दिसले. संजीवनी बुटीबद्दल माहिती घेण्यासाठी हनुमानजी या टेकडीवर उतरले आणि त्यांनी येथे काही काळ विश्राम केला. हेच ते ठिकाण. या ठिकाणी आत्ता आपण पाहू शकताय 108 फुटाची ही हनुमंतरायांची मूर्ती आहे. या टेकडीचा आकार बदलला असे मानले जाते की जेव्हा हनुमानजी या टेकडीवर उतरले तेव्हा त्यांच्या वजनामुळे ही टेकडी अर्धी जमिनीच्या आत गेली. मूळ टेकडी खूप उंच होती अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यानंतर हनुमानजींनी ऋषींना वचन दिले की परत जाताना नक्की भेटतील, पण वेळेअभावी त्यांना दुसऱ्या मार्गाने जावे लागले. नंतर ऋषींनी याच ठिकाणी हनुमानजींचे मंदिर बांधले. त्याच ठिकाणाहून आम्ही आता हे समोर आपण पाहू शकताय, याच ठिकाणी आम्ही आता हनुमानजींच्या दर्शनासाठी आता जातो आहे. मुख्य आकर्षण हनुमानाची ही भव्य मूर्ती. 2010मध्ये जाखू मंदिराच्या आवारात भगवान हनुमानाची 108 फूट उंच मूर्ती मगाशीच आपण पाहिलेली आहे. ही मूर्ती जगातील सर्वात उंच हनुमाना मूर्तीपैकी एक आहे. ही मूर्ती एवढी उंच आहे की शिमला शहराच्या अनेक भागातून ही सहजपणे दिसते. रात्रीच्या वेळी या मूर्तीवर केलेली रोषणाई पाहण्यासाठी अतिशय असं मंत्रमुग्ध होऊन जातो माणूस. जाखू टेकडीवरून वानराचे साम्राज्य. मी देखील वानराला एक छोटासा प्रसाद खाऊ घातलेला आहे. जाखू मंदिराचा उल्लेख निघाल्यास तिथल्या वानराचा उल्लेख हा अपरिहार्यच आहे. येथे शेकडो माकडे मुक्तपणे फिरताना आढळतात. तर मित्रांनो आम्ही याच ठिकाणी ज्या ठिकाणी हनुमंतराय थांबले होते त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर निघालेलो आहोत. असं हे जाखू मंदिर आहे. हे आपण पाहू शकताय 108 फुटाची ही हनुमंतरायांची मूर्ती आहे. या ठिकाणी रोपवे देखील आहे. रोपवेने देखील आपण वरती येऊ शकतात. मॉल रोड जवळून बाबा भालकू रेल्वे संग्रहाजवळून जाखू मंदिराला रोपवेची सुविधा आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत मॉल रोड या ठिकाणी. मॉल रोडचा आपण आता मॉल रोडवरून आपण हा खालचा नजराणा आपण पाहू शकताय. अतिशय सुंदर असं हे दृश्य आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवू. तर मित्रांनो आता आम्ही मॉल रोडला आलेलो आहे. माझ्या पाठीमागच्या बाजूला आपण चर्च आहे. उत्तर भारतातील दुसरे सर्वात जुने चर्च. या चर्चची स्थापना ब्रिटिश काळात म्हणजेच 1844च्या दरम्यान झाली होती आणि 1857मध्ये ते पूर्णपणे खुले करण्यात आले. हे उत्तर भारतातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागच्या बाजूला ती चर्च आहे. नवग्याथिक शैली. हे चर्च नवग्याथिक स्थापत्य शैलीमध्ये बांधले गेले आहे.
याचा फिकट पिवळा रंग आणि उंच टावर दुरूनच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. आपण पाहू शकताय. आणि याच ठिकाणी चर्चच्या पाठीमागून आपण वरच्या बाजूला ज्या ठिकाणी आम्ही जाकू टेम्पल म्हणजे हनुमानजीचं मंदिर याच ठिकाणाहून दिसतंय. आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असं हे ठिकाण. चर्चच्या आतल्या खिडक्यांवर अतिशय सुंदर रंगीत काचांचे काम केलेले आहे. या खिडक्यामधून आत येणारा प्रकाश विश्वास दानशूरता यासारख्या मानवी मूल्यांचे दर्शन घडते. बघा सूर्यास्त होतोय आणि या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकताय. आणि मॉल रोडला आम्ही आता फिरण्यासाठी आलेलो आहोत शॉपिंगसाठी. शॉपिंग म्हटल्यानंतर या ठिकाणचे रेट खूपच तगडे आहेत. मॉल रोडला आल्यानंतर अतिशय आम्ही थकलेल्या अवस्थेत होतो. खालून चालून आल्यानंतर या ठिकाणी आम्ही शॉपिंग केलेली आहे. अतिशय असं हे सुंदर दुकान शॉप आपण पाहू शकताय. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एक सांगू इच्छितो, मी ज्याही ठिकाणी जातो त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो. व्हिडिओचं माध्यम म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आणि आठवण म्हणून मी यूट्यूबला टाकत असतो. आपण देखील